आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल। तांत्रिक सल्लागाराने सत्य उघड केले। कात्रज नवले पुलावर अपघातांची मालिका, डिस्क ब्रेक का नाहीत? पुणे शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्य वळणावर एक तीव्र उतार आहे। त्याची लांबी कात्रजच्या बोगद्यापासून नवले पुलापर्यंत साधारण 10 किलोमीटर आहे। हा रस्ता दोन्ही मार्गिकांमध्ये उत्तम प्रकारे बांधला असून त्यात रस्ता म्हणून काहीही दोष नाही। मात्र या पट्ट्यात गेल्या काही वर्षात अनेक अपघात जड वाहनांमुळे आणि उतार उतरताना ब्रेक निकामी होऊन झाले आहेत। वाहनातील अपुरी यंत्रणा, वाहनांना जास्त ताकदीचे इंजिन देताना त्या प्रमाणात ब्रेकची ताकद वाढवली गेलेली नाही। उतारावर प्रभावी इंजिन ब्रेक आणि रिटार्डर ब्रेक जास्त तापू न देण्याचे काम करतात। वाहन उत्पादकांना कायद्याने सक्ती केल्याने त्यांची अंमलबजावणी नुकतीच झाली आहे। तेही केवळ 28 टन वजनावरील वाहनांना लागू आहे। त्यापूर्वी विकलेल्या वाहनांना ही उपकरणे नसल्याने उतारावर त्यांचे ब्रेक जास्त तापून अपघाताचा धोका वाढतो। जास्त तापलेल्या ब्रेकमध्ये ड्रम प्रसारण पाहून ऑटो ॲडजस्टर व चेंबरच्या क्षमतेबाहेर परिस्थिती निर्माण होऊन ब्रेक निकामी होतात। याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे। अपघातानंतर थंड झालेल्या ब्रेकची तपासणी केल्यास सर्व ठीक असल्याचे चुकीचा निष्कर्ष निघून विनाकारण वाहन चालकावर दोष येतो। अपुऱ्या क्षमतेचे फेल सेफ वाहनावर असणे, वाहन उत्पादक दीर्घ उतारावर कुठल्याही प्रकारचे टेस्टिंग करत नाहीत, कारण वाहन विषयक कायदा त्यांना तशी सक्ती करत नाही। त्यामुळे सदोष वाहन सरळ रस्त्यावर येते। सर्व जगभरातील वाहन उत्पादक डिस्क ब्रेकवर कधीच रूपांतरित झाले आहेत, जे या विशिष्ट परिस्थितीत ड्रम ब्रेकपेक्षा फार सुरक्षित असतात। भारतात 50-60 वर्षापूर्वी प्रचलित असलेले ड्रम ब्रेक अजूनही तशाच स्वरूपात बनवून वाहने विकतात। डिस्क ब्रेक जरा महाग असल्याचे कारण दिले जाते। उपाययोजना काय? भारतीय वाहन उद्योजकांना या विषयावर संवेदनशील बनवणे, त्या अनुषंगाने वाहन विषयक कायदा बदलणे, वाहन चालकांचे नियमित प्रशिक्षण व स्वयंशिस्त, उतारावर जड वाहनांसाठी वेगळी मार्गिका ठेवून त्यात लहान वाहनांनी न जाणे, सरसकट वाहन चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा गुन्हा दाखल न करणे, इतर कारणे, उतारावर जास्त वेगात वाहन घरंगळत नेणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेणे व वाहन उत्पादकांनी त्या अनुरूप चॅसी व पाटे देणे, वाहन उतारावर उच्च गिअरमध्ये चालवणे, बाजारात स्वस्तात मिळणारे कुठलेही ब्रेक लायनर वापरणे, उतारापूर्वी ब्रेकच्या टाकीतील दाब कमी दिसल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करणे, फेलसेफ ब्रेक तंदुरुस्त नसणे। दिनेश दानी, वाहनविषयक तांत्रिक सल्लागार, यांनी वरील काही सूचना करण्याबाबत सांगितले आहे। फेलसेफ ब्रेक तंदुरुस्त नसणे। दिनेश दानी, वाहनविषयक तांत्रिक सल्लागार, यांनी वरील काही सूचना करण्याबाबत सांगितले आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामन प्रकाश चव्हाण, पुणे। महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।